हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये, माझ्या दत्तात्रेयचा ब्लॉग चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज मी चाललो आहे शिल्पग्राम कल्चरल, एक टुरिस्ट डेस्टिनेशन आहे उदयपूरचं. तिथे राजस्थानचं जे काही ओल्ड कल्चर होतं ते दाखवण्यात आलेलं आहे. तर मी आज तेच बघण्यासाठी तिकडे चाललो आहे. चला तर मग जाऊया. मित्रांनो, फतेसागर जेलपासून मी चाललो आहे आता तिकडं शिल्पग्रामकडे. मित्रांनो, मी फायनली पोहोचलेलो आहे शिल्पग्राम. मित्रांनो, मी शिल्पग्राममध्ये आलो आहे आणि तिकीट आहे 55 रुपये. मित्रांनो, तुम्ही बघू शकता इकडं आल्यावर राजस्थानचा फील येतोय. जसे राजस्थानचे घरं असतात तशी इकडं घरं तुम्ही बघू शकतात. ट्रॅडिशनल जे घरं असतात राजस्थानचे तसेच इकडं बनवलेले आहेत. एक गावासारखंच इकडं याला आल्यावर फील येतो. बघू शकता तुम्ही इकडं मातीची घरं आहेत, नक्षीकाम वगैरे केलेले घरावरती. मित्रांनो, हे माटी के रंग काहीतरी आहे. चला आज जाऊन बघूया. मित्रांनो, बघू शकता तुम्ही इकडं मातीपासून बनवलेल्या मूर्त्या आहेत. हे पूर्ण मूर्त्या मातीपासून बनवलेल्या आहेत. मित्रांनो, खूप सुंदर आहे. इकडं आल्यावर असं वाटतं मी राजस्थानच्या एखाद्या गावामध्ये आलेलं. मित्रांनो, इकडं काही झोपड्या पण बघू शकता तुम्ही. इकडे हे मंदिर आहे, ते काय माहीत नाही. मित्रांनो, याला इंद्र विमान लिहिलेलं इथं. काही रथासारखं दिसतं काहीतरी. मित्रांनो, इकडं रंगमंच स्टेज आहे. काही कल्चरल ॲक्टिव्हिटीज असतात, काही प्रोग्राम असतात ते इकडं होतात. आणि तिकडं पण चालू आहेत काहीतरी प्रोग्राम. मला आवाज येतोय. मी आता तिकडंच चालू आहे. चला तर बघूया काय चालू आहे तिकडं. मित्रांनो, इकडं गणपतीची मूर्ती आहे आणि इकडं महाराष्ट्रीयन ट्रॅडिशन असतं आपलं ते दाखवण्यात आलेलं आहे. इकडं तुम्ही बघू शकता बऱ्याच वस्तू आहेत तिकडं मातीच्या. हाँ, मिट्टी का ग्लास. मिट्टी का खुशबू आती रहेगा, चाय कॉफी दूध. हाँ. मित्रांनो, इकडं पाण्याची बॉटली पण आहेत, मातीचे कप आहेत. हाँ. ये से तेल भरते सीधे कर दो, यहाँ बत्ती लगा दो, दीपक जलता रहेगा. अच्छा, अभी कम ज्यादा करना कैसे? हाँ. गणपती भी है. हाँ. पकड़ के बैठे. हाँ. मित्रांनो, मातीचं गणपती बघू शकता तुम्ही. मित्रांनो, इकडं मार्केट पण आहे. तुम्हाला काही शॉपिंग करायची असली तर इकडे येऊन तुम्ही करू शकता. तुम्ही बरंच मार्केट आहे. मित्रांनो, इथं काही कल्चरल ॲक्टिव्हिटीज होत आहेत. चला तर बघूया. काही प्रोग्राम चालू आहेत.
काही मूर्त्या आहेत. इकडं एक झोपड्या, इकडे बैलगाडी बघू शकता मित्रांनो. इकडं हे बघा मित्रांनो, लाकडापासून बनवलेलं आहे. त्यामुळे जसं राजस्थान आता तुम्ही बघितलं, राजस्थानचे गाव कसे राहतात, तसंच इकडं दाखवण्यात आलेलं आहे. मित्रांनो आता संध्याकाळ झालेली, आता बाहेर आलेलो शिल्पग्राममधून. तर आजचा ब्लॉग मी आता इथे संपवतो. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.